नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आदेश तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता चाललो आम्ही खोपोलीला. तर खोपोलीला कुठे चालले तुम्हाला अननोन लोकेशन आम्ही तुम्हाला दाखवूया. आता बघूया कुठे चालले ते, मला समजेलच कुठे चालले ते. आणि आता सध्या सोसायटीमध्ये काम चालू आहे रोडचं. आणि आता जाऊया जुईनगर स्टेशनला. जाता जाता दाखवलं कोणकोणते किस्से आहेत ते. आता आम्हाला 5च्या साईडून जावं लागतं तिथं. रोडचा काम चालू आहे, ऊन पण कडक पडले. आणि खोपोली खराटे रोड काय माहीत कुठल्या ठिकाणी आता लोकेशन पाठवले. चालले मित्रासोबत, काय ठिकाण आहे कसं काय आहे ते आता समजेल तिथे गेल्यावर. चला आता जाऊया. असं काही रोडचं काम चालू आहे तिथं. पार्किंग येते इकडचा. काम चालू आहे इकडचं. जशी बसेस वगैरे इकडचं. ते शिवाय इलेक्ट्रिक बस लागले इथं. मेट्रो इकडचं. इथं असे रांगेत लाईन उभे राहिली इकडचं. आणि हा नवीन मेट्रो स्टेशन हा बेलापूरचा. फायनली आता कोल्हापूर सिटी आता पाताळगंगा बस. आता आम्हाला खोपोली पकडायचं आहे इकडनं. आता बघू, खोपोली 10 मिनिटावरती आहे. मला पकडायचं तर पाताळगंगा बस तर 5 मिनिटानंतर सुटली ती. बघू, खोपोली बसशिवाय काय पर्याय नाही. तिथं आम्ही सिद्धेश्वर चौकला होतो. फायनली आता बेलापूर स्टेशन आणि खोपोली बस पकडली. आता आम्हाला बेलापूर ते तालपाड्यापर्यंत उतरायचं आहे. तालपाड्याशी आम्हाला सिद्धेश्वर चौक पाताळगंगा. आता कसं जायचं तुम्हाला तर मॅप ॲडिशन दाखवले तुम्हाला. आणि आता बस सुटलेली आहे का बेलापूर येथे स्टेशनवर. आता पोचू आहे काय काय या रूमवर दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवू आता काय काय दाखव.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज मोठी संपूर्ण कॉलेज कोण असे या कॉलेजमध्ये ते नक्की कमेंट करून सांगा. कॉलेज सायन्स कॉलेजसाठी गेट आहे. आम्हाला दाखव. व्हिडिओ ठेवलाच ना. हो मोबाईल ठेवलाच ना. हो हे काय नाही कलचे फायनली आता सिद्धेश्वर चौकला आले. आता सिद्धेश्वर चौक सिद्धेश्वर चौक. हा तिथून पुढे जायचं तुम्ही. इथून गेले तुम्ही सरळ जायचा. सर जिथपर्यंत तुम्हाला दिसतंय ना तिथपर्यंत टर्निंग मध्ये त्या दोन्ही बालाजी आहेत. अच्छा. फायनली आता आलं सिद्धेश्वर चौकच्या पुढे कराडे. या गावात अशी भेटकांची करणार होता दादा. गावात काय काय मध्ये आता पण बघूया असं काय पाचचं आहे. आणि भरपूर कंपन्या आहेत. गावा वगैरे एकाच दोन घरं आहेत तिथे. आणि आता भरपूर डेव्हलपमेंट झालं. आता पाठीमागे बघू शकता ते डेव्हलपमेंट गेले जेवढे इथे गावं होते सगळे आता भरपूर डेव्हलप झाले. आता हा कुठला येणं पडतो रस्ता येणं पडतं. तालुका पनवेल जिल्हा रायगड कोकण. असं जोश भेटकांची करून आणि तर रिटर्न येऊया. थोडंसं काय काम होता त्यासाठी आलेलो. आता पहिला मी रिटर्न येऊ काम असतं. असंच थोडंसं एक व्हिडिओ बनवा. आणखी भरपूर गॅप पडले माझ्या चॅनलचा. हा मोबाईल पण खूप डेट पडते. मध्ये स्पीकर खराब होते. कधी माझा व्हिडिओ डिलीट होते काय ऑटोमॅटिकली. भरपूर गरम होते इकडचा. ऊन पण छान आहे. ऑक्टोबर महिन्यात आला. 8 दिवसावर दिवाळी पण आले. आणि आता गावीला जायचं बेट अजून माहिती नाही इकडचं. रिलायन्स कंपनी भरपूर आहेत. वेगवेगळ्या कंपनी तिथं आरपाड्याला एक चौक तिथे काय असं फिरण्यासारखं नाही. आता जर असं खालची पटकन करते भरपूर गरम होते. कंपनी रिफायनरी कंपनी भरपूर झाली आता. खूप सारी कंपनी इकडचं. आता नवीन मोबाईल कधी घ्यायचे. आता लवकर घ्यायचे नवीन मोबाईल. आणखी हा मोबाईल जर एक वेळ मला हा मोबाईल 5 वर्षापूर्वी आहे तसं मी नाही काय. त्यानंतर कुठला मोबाईल चांगला आहे तर नक्की कमेंट करून सांगा. कॅमेरासाठी हवं आहे, ब्लॉगिंगसाठी हवं आहे, एडिटिंगसाठी हवं आहे मोबाईल. आणि तर ट्रेकिंगसाठी बघू कुठे चांगला ठिकाण आहे की इथं ट्रेकिंग करायसाठी तर सांगितलं आहे बघा. समोर दिसते तुम्हाला
मस्त डोंगर इथे भरपूर आहे ट्रेकिंग करायसाठी. तिथं जाऊया आपण त्या एरियामध्ये. एवढे काय गाव तर नाहीत, बघितलेलं एका दोन घर आहेत फक्त कारपाडा ग्रुपमध्ये. एवढी अशी घरं आहेत, पण आता एवढं काय पुरा खाली खाली पुऱ्या कंपन्याच भरपूर आहे. कोकणच्या निसर्गाची वाट लागली पूर्ण पनवेलपासूनच. खूप डेव्हलपमेंट झाले, कंपन्या खूपच निसर्गाची पुरी वाट लागली आहे. तिकडचे गरम पण खूप होते आणि त्याच्या 35वरती खूप गरम होते. म्हणजे सगळा अंदाज लावला किती गरम होते इकडचा. फायनली आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. पण आता जे न जाता वेगळा प्रवास बघा. परतीचा प्रवास बघून सायनी स्टेशन ऐका का कधी येणार बघून सिद्धेश्वर चौक पण असते चांगलं सिद्धेश्वर चौक तिथं ट्रेनने त्याला सायनी स्टेशन जवळ येईल ना. जास्त आता चालत जाणार स्टेशनला, पण आता ट्रेन खूप टाईम येणार. 3:55 वाजता 3:55 सुट्ट्या. इंडिकेटरला चेक करून बघितला तर खूप टाइम आता सायनीला यायला लागेल. बाकी डोळ्याला 3:55 सुटेल, म्हणजे 4 पकडा. 4ला 5 मिनिटं बाकी असताना आणि आम्ही तोपर्यंत तर घरी पोचू. म्हणजे खूप वेळ वाट बघायला लागेल सायनी स्टेशनला जाऊन सुद्धा. आम्हाला आता बघू सिद्धेश्वर चौकची तर बस चालू असते. MSRTC बस चालू असते पनवेलपर्यंत. पनवेल कर्जत रोड म्हणजे कर्जत पनवेल बसेस चालू असतात. आणि पुण्यावरनं जायला कोल्हापूर घाटावर जाणाऱ्या बसेस चालू असतात पनवेलवरून. तिथं आम्हाला भेटेल येता वेळी सिद्धेश्वर चौक करून पनवेल. बघू एसटीचा प्रवास कसा होते ते. नाही ही कंपनी बऱ्यापैकी अमेरिकन कंपनी आहे. खारपाडा कोट. तर पुरा निसर्गाची तर वाट लागलीच आहे या कंपनीने. आणि मोस्ट ऑफ या सायन्स बेसवाल्यांना भरपूर एकदा वॅकन्सी वगैरे निघतात. आता कधी वॅकन्सी निघाल तर नक्की पोस्ट करेल यूट्यूबला, आता इन्स्टा स्टोरीला. इंस्टावर पण आहे माझा ID नितेश कोकण न्यूज ऑफिशियल, तर इंस्टाला पण फॉलो नक्की करा. आणि बघू आता गावात जायचं ते. आता खारपाडा कोट तर पुरा अमेरिकन बनलेली एरिया. गावात फक्त 2-3 सिंगल आहेत. चौक घरं पण आहेत तिथे. भरपूर कंपनीचा कलर बनवायचे केमिकल आहे, बट कलर कसे बनवायचे ते प्लस वेगवेगळ्या. मला पण एवढी काय आयडिया नाही. इथं आल्यावर खूप कल्चरफुल वाटते, पण इथे यायचा योग कसा आला आज मला माहिती. तेव्हा काय काम असतो म्हणून मला इथं तेव्हा विजिट करायला भेटला. नाही तर अशा ठिकाणी कधी व्हिडिओ मला लगेच दाखवता नाही तर. तर आता इथं बाहेर पडते मला तो एखादा सिद्धेश्वर चौकचा थोडा एरिया दाखवला. खारपाडाकडून रिक्षा पकडावं लागेल. आता आम्हाला तसं चालत जावं लागेल सिद्धेश्वर चौकपर्यंत. एवढा पण लागतं इथे आपल्याला काय बोलला नाही तर इकडनं सिद्धेश्वर बस मी पनवेलला येईल. वाशिला वरनं काय किती वाजता येईल आता इथं बस. तर वाशिला वेगळ्या फिरणार का नाही मस्त सगळ्या कंपन्यांच्या तिथं मला ते काहीतरी असं फिरणार का ते गावी दाखवलं जायचं काही दाखवलं नाही. आणि मार्केट आता एवढी काही डेव्हलपमेंट नाही इथं एवढी खारपाड्याला. बसले तर बस कधी कधी घरी एकदाच घरी येते. खोपोली वाशिवली लोकेशन.
फायनल मित्रांनो 30 बस चालू ही पनवेल वाशिम बस होती. वाशिमसाठी रिटर्न पकडली. तर वाशिम बस दोनच आली आणि आता आम्हाला बसायला जावं नाही. आता जवळपास हा बस आहे आणि खूप जुनी बस आहे BST लालपरी. किती वर्षापर्यंत आहे काय माहीत. आता बरेच अशा BS4 लालपरी निघाले, BS6 लालपरी निघाले नवीन नवीन बसेस. आणि ही कोणत्या आघाड्याची तर पनवेल आघाड्याची बस आहे मुंबई विभाग. तर या रूटला बसेस चालू असतात पण लिमिटेड असतं बसेस. खोपोली वाशिवली नाही तर पनवेल वाशिवली चालूच असते तिथं जाणारी बसेस. आणि तर NMMTची पण बसेस जात असतात. काय माहिती नाही NMMTची बसेस बघितली ना तर आता जवळपास ST MSIची बसेस होते. एक खोपोली एक ठेवली होती आणि पनवेल वाशिम तो एवढे काय गावा अशी गावा बघायचं हे असं बोलता हा खालापूर तालुक्यामध्ये का पनवेल तालुक्यात आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहेत तसे कमी नाहीत. बैलगाडी उडू शकते तर आता हे आहे. कोण वीस गावामधून आहेत तर नक्की कमेंट करा. वीस गावामध्ये कोण आहेत ते कमेंट नक्की करा. तर हे खिडकी पण आता जाम होते बघा. खिडकी पण जाम झाली होती. एक जाम झाली खिडकी. आता पूर्ण मला चांगल्या पण नजारा दाखवता आला असता. भरपूर अशी मोठी गाव आहेत. त्याला स्किप करत चालतं गाव आहेत ते. टाकून आलो आता महापारा चौक. आता मुंबई आणि पुणे हायवेला आता कनेक्ट झालो आहे. आता जाऊ तर डायरेक्ट पनवेलला हायवेला ते कनेक्ट आहे. ते जुनी का नवीन आहे जुनी हायवे आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे. आता थोडा वेळ सुटेल बस इकडचा आणि अशी काही चौक इकडले. कोणता स्टॉप आला काय माहिती. हा कोणता स्टॉप आहे ते माहिती नाही. तिथं टोल नाका आलेला तर ST वाल्यांसाठी फुकट आहे मला तिथं पैसे वगैरे घेत नाही.
सध्या तर इथं ट्रेन जाता नाव वाशोली, तलवली, लोका, आपटा, वडका तिथं पण बरेचसे आहेत. बातनवाडी, परत कमून कपाळावर म्हणून आणि तिकडल्या प्लॅटफॉर्मवर मुरबाड, शिरपूर फुल कल्चर. फायनली आलो आता मी पनवेल डेपोला. तर जवळपास 1 तास तरी गेला प्रवास करून. म्हणजे वाशिवली म्हणजे वाशिवलीवरूनच बोलते मी. 1.5 तास गेला, 1.5-2 तास. हां, सिद्धेश्वर सोसायटी म्हणजे सिद्धेश्वर चौकमधून आम्हाला जवळपास 2 तास लागले यायला. आणि आता पनवेल डेपोला आहोत. आता जी बस आली का नव्हतं. चला आता पण उसाचा रस करण्याचा प्रॉपर परिसर खूप छान इकडला. टाइम टेबल दाखवूया आपण इकडचं. पुढे पण असतो. चला चालेल. पुढे पण असतो. बस स्टॉपच्या इकडलं उसाचा रस बंद आहे वाटतं. संध्याकाळी खोय. आता जाऊ स्टेशनच्या इकडचा. स्टेशनला जाऊ आता उसाचा रस प्यायला. खूप छान लागले. काही प्यास पण लागले. उसाचा रस पिऊसा वाटत होता. आता पनवेलवरून ट्रेन आहे जुनागडला जायला. चालूच असतात, एवढं काही टेन्शन नाही. जाऊ आता पनवेलला. इथं बघू आता उसाचा रस कुठे भेटते का. आहे वाटतं इथं. आहे उसाचा रस आहे वाटतं. तर बघूया. मस्त उसाचा रस या प्यायला. स्टेशन पण खूप अपडेट होत चाललं आहे. आणि आता तिकीट काउंटर पण दुसरीकडे शिफ्ट केले. आता तिकीट काउंटर कुठे शिफ्ट केली आहे. तर आता पनवेल आणि कर्जत लाईन आता दुसरीकडे होत आहे. पनवेल कर्जत लाईन. तर त्या पलीकडे नवीन तिकीट काउंटर चालू केलं. आणि जुनी तिकीट काउंटर तो आता सध्या बंद आहे. हा चालू काय माहिती नाही. बंद असेल मला वाटते. खूप महिन्यानंतर पनवेलला आलं आहे तिकीट काढायला. भरपूर काहीचे बदल बघायला भेटते. आणि आता पनवेल कर्जत कधी चालू होते आपल्याला काय माहिती नाही. बघू आता कधी चालू होते. त्याचा आता व्हिडिओ ओपनिंग देत आपण बनवू. पनवेल स्टेशनला बंद केलं सर्व तिकीट काउंटर. तुला CST लागले. आता CST लागले. आता आम्हाला पुढे उतरायला जावं बरं पडेल. मी आता पुढे जातो बसायला. जाऊ आता जुनागडला पोचू.
मला ते ट्रेन सुटायचं टायमिंग लागला, कधी लागलं मला पण माहिती नाही ट्रेन कधी लागली. सुटायचं टायमिंग तर 4ला दाखवलं, लागल्या का 4 5 मिनटं पकडून चालू आपण. 5 मिनिटांनी सुटेली ट्रेन. आणि लोक माझ्याकडे बघतात आहे त्या काय बडबड करते. थोडं अजून जरा पुढे जाऊ, बाकी जरा विंडो सीट मिळाली की जरा बरं होईल हे जायचं. बाकी विंडो सीट शिवाय मला जमत नाही. असं विंडो सीट असं तर तुम्हाला बाहेरचं असं काय तुम्हाला नजर दाखवत आहे. आणि आतमध्ये असं तर तुम्हाला फक्त लोकांची पब्लिक पुढे बघा खाली असेल तिथं. चला तर इथं जाऊया, पुढे जाऊया. इकडचं सीट मिळाली विंडो सीट. चला ट्रेन कधी सुटायला सुटायला अजून 5 मिनिटं आहे. कधी 10 मिनिटावर आणि 4-5 झाल्या 5 मिनिटाच्या सुटेल नव्हती. प्रवास खूप बेकार होता, एरिया पण बेकार होता. ॲमेरिकची कंपनी पण खूप चालली होता आणि खूप अगोदरच माझ्या 1990च्या सालीमध्ये कंपनीकडे मिळत आहे. 2000 साली मला माहिती नाही कधी कंपनी तयार होते ॲमेरिकची. आय टी रिलायन्स कंपनी खूप अगोदरपासून होते खालापूर आणि पंजाबच्यामध्ये. तर मी तिकडली गावं पण असं एवढं विजिट केलं नाही. असं बसून बाहेर फुटेज काढून दाखवलं तुम्हाला काय तिथे बाहेर भेटलं माझ्या एवढा अंदाज नाही. बाकी मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं तर गाव एवढा बघण्यासारखं नव्हता. बाकी सगळी अशी गावताना टाईप सगळे काय करू सगळं बिल्डिंग वगैरे होती अशी 4 माळ्याचे. म्हणजे असं एवढं माझ्या गाव एक्सप्लोर करण्यासारखं नाही. तर मला थोडा खालापूर तालुक्यामध्ये बघायचं होतं काय काय परिसर काळपाडा. आणि आता सध्या तर ट्रेन खालीच आहे आणि खूप गरम होते. आणि आता कधी गाडी जायचं नाही, मोबाईल पण आता खराब होत आलं. म्हणून जास्त मला व्हिडिओ करायची इच्छा येत नाही. तर आता चॅनल पण एवढा ॲक्टिव्ह होता, विचार केला आता व्हिडिओ तर केलंच पाहिजे. कारण आता चॅनल ओपन केले आणि छोटं मोठं बघा जेव्हा नवीन मोबाईल येईल तिथे छोटी छोटी अशी काही काय स्पॉट असेल तुम्हाला दाखवायचं नक्की प्रयत्न करेल. जेवढं काय अननोन प्लेस काय एवढं फेमस ठिकाण नाही तर खूप चांगलं बघणार काय ठिकाण. आता जुन्नर कधी काय माहिती नाही. हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. कमेंट केला असेल तर सबस्क्राईब करून असं करत नाही. सबस्क्राईब कमेंट केलं तर थोडा मला मोटिवेट वगैरे भेटतं. नक्की मला सपोर्ट नक्की